आपल्या स्वतःच्या अस्तित्वाशी, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाशी जुळायला तयार आहे, तो व्यक्ती प्रामाणिक आहे. तीच तुमची प्रकृती आहे. आणि जो व्यक्ती स्वतःच्या अस्तित्वाशी आणि कर्तृत्वाशी जुळायला तयार नाही, ती त्याची विकृती आहे. प्रकृती आणि विकृती दोन्ही गोष्टी आपण विभागू शकतो. तुमच्यात विकृती केव्हा येणार? तुम्ही स्वतःच्या असण्याला, दिसण्याला नाकाराल आणि जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न कराल, मेकअप करत राहाल, रंग सावळा आहे म्हणून फार गोरेपणाचा आविर्भाव आणत राहाल. विकृती. आणि मी जसा आहे, माझं दिसणं असं आहे, माझं असणं असं आहे, माझं करणं असं आहे, हे स्पष्टपणे सांगण्यासाठी ताठमानेने उभे राहाल, ही तुमची प्रकृती. लक्षात घ्या. जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न कराल तर शारीरिकदृष्ट्या आजारी पडाल, मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या सुद्धा आजारी पडाल. लक्षात घ्या. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हे प्रयोग करण्यात आले. स्वतःचं अस्तित्व लपवून मी जास्त सरस आहे, मी जास्त सुपर पर्सन आहे, मी जास्त सुपर ह्युमन आहे असं दाखवण्यासाठी काही विद्यार्थ्यांचा गट निर्माण करण्यात आला आणि त्यांना 10 दिवसांपर्यंत त्याच फेजमध्ये ठेवण्यात आलं. तुम्ही जे आहात त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त आहात हे आम्हाला दिसू द्या. 10 दिवस त्या आविर्भावात जगणारी ही मुलं, सगळ्यांची चयापचय क्रिया बिघडली. त्यांचं डायजेशन प्रॉपर होत नव्हतं. त्यांचं ब्लड प्रेशर चेक करण्यात आलं. पूर्वी जेवढं ब्लड प्रेशर होतं त्याच्यापेक्षा हाय ब्लड प्रेशर त्यांचं पाहण्यात आलं. त्यांच्या शरीरातली टॉक्सिन लेवल वाढलेली दिसली. त्यांचं जेवढं रेस्पिरेशन, त्यांचा जो काही रेट चेक करण्यात आला होता, तो ब्रिदिंग रेट तो सुद्धा चेंज झाला. एवढा फरक का पडावा? तुम्ही जे आहात त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळे आहात हे दाखवण्यासाठी जेवढा खटाटोप करावा लागतो, त्या सगळ्या खटाटोपाचा शेवटी परिणाम तुमच्या शरीरावर होतो. तुम्ही जर आज आजारी असाल तर तुम्ही दिखाव्यामध्ये जात आहात. तुम्ही जे आहात ते स्वतःही स्वीकार करत नाही आणि तसेच्या तसे तुम्ही इतरांसमोर सादरही करत नाही. म्हणून बघा, मान्य असेल तर गणेशाची प्रकृती उत्तम, कारण गणेशाजवळ विकृती नाही. आणि हा सगळ्यात चांगला संदेश आपल्यासाठी ठरू शकतो. मित्रांनो, आपल्यासाठी बेस्ट संदेश कोणता? आम्हाला प्रकृती हवी आहे, आम्हाला आरोग्य हवं आहे, मानसिक, भावनिक आणि शारीरिक. जर हे आरोग्य तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रकृती जपा. पुन्हा आठवण करून देतो, यश तुमच्या अंतरंगात पेरलं जातं आणि यशाची फळं बाह्य जगात ती वेचली जातात. तुम्हाला प्रकृती हवी असेल तर डॉक्टर तुम्हाला प्रकृती देणार नाही, औषधी तुम्हाला प्रकृती देणार नाही, बाहेरचं जेवण तुम्हाला प्रकृती देणार नाही. तुमच्या अंतरंगातील परिपक्व भावना तुम्हाला प्रकृती देणार आहे. आणि परिपक्व भावना कोणत्या? माझं अस्तित्व, मी जसा आहे, मी जसा, माझं असणं आणि दिसणं हे सगळं मला मान्य आहे. मी म्हणूनच मोठा होणार. ॲग्रीड? आणि त्यासाठी आपण आत्मचर्चा आरंभली. स्वतःबरोबर एका खोलीत बंद करून घेऊन दररोज 15 मिनटं द्यायचे आणि त्या 15 मिनटांमध्ये स्वतःसोबत मोठ्याने चर्चा करायची.
ती आत्मचर्चा. मग आत्मचर्चेसाठी पहिला प्रश्न कोणता? आज तुला स्वतःबद्दल काय वाटतंय? आज तुला स्वतःबद्दल काय वाटतंय? चांगलं वाटतंय, वाईट वाटतंय, खराब वाटतंय, प्रसन्न वाटतंय, काय वाटतंय? दुसरा प्रश्न विचारायचा, स्वतःला उत्तम आणि आनंदित करण्यासाठी काय करावंसं वाटतंय? तुला स्वतःहून काय करावंसं वाटतंय? खेळ खेळावासा वाटतो, ज्ञान मिळवावंसं वाटतं, कुठल्या गोष्टी शोधून काढाव्यासे वाटतात, काय करावंसं वाटतं बाबा? तिसरा प्रश्न विचारायचा, आज कोणत्या गोष्टीवर सगळ्यात जास्त मेहनत करायला तू तयार आहेस? कोणत्या गोष्टीसाठी श्रम द्यायला तयार आहेस? अस्तित्व आणि कर्तृत्व यांचा आधार आहे बघा. चौथा प्रश्न आहे, मग स्वतःची अशी कोणती गोष्ट आहे जी स्वतःलाच सर्वोत्तम स्तरावर येण्यापासून रोखते आहे? भीती आहे, संकोच आहे, आत्मप्रौढी आहे, दिखावा आहे, शोअप करायची प्रवृत्ती आहे, अहंकार आहे? कोणती गोष्ट आहे जी तुला रोखते आहे? मग पुढचा प्रश्न विचारायचा, असं किती दिवसांपासनं होतं आहे? भीती वाटते तर किती दिवसांपासनं? अहंकार आहे तर किती दिवसांपासनं? मग सहावा प्रश्न विचारायचा की त्यामुळे जगाकडे, जीवनाकडे पाहण्याचा तुझा दृष्टिकोन बदलला आहे का? हो, बदलला आहे ना, मी नकारात्मक झालो आहे. मग सातवा प्रश्न, त्यात बदल करण्यासाठी या आठवड्याभरात तू काय करू शकतोस? उत्तर तर मी सगळ्यात पहिले हेच लिहीन स्वतःला विचारताना, मीच बनेन, मीच म्हणून मोठा होईल, मी माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्या कर्तृत्वाचा आदर करेन. आठवा शेवटचा प्रश्न, ही दिशा प्रगतीचीच आहे असं जाणवतंय का? येस मित्रांनो, ही आत्मचर्चा आपण मागच्या आठवड्यातच सुरू केली होती आणि मला आशा आहे की बऱ्याच लोकांनी याच्यावर प्रात्यक्षिकसुद्धा करून पाहिलं असेल. असे कोण आहेत की ज्यांनी प्रात्यक्षिक करून पाहिलं आणि त्यांना छान अनुभव आला आणि ते आत्मचर्चेमध्ये यशस्वी होत आहेत? त्यांनी हात वर करावा. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू. पुन्हा आठवण करून देतो, ज्ञान हे फक्त समजण्यासाठी, लिखाणासाठी नाही, ज्ञान हे प्रत्यक्षतः प्रयोग करण्यासाठी आहे. पुन्हा आठवण करून देतो, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ते आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी ते महान आहेत असा दिखावा करण्यासाठी 10 दिवस दिले होते, त्या सगळ्यांची प्रकृती बिघडलेली आढळली. पण दुसरी टीम अगदी वेगळ्याच इमारतीमध्ये, वेगळ्याच ठिकाणी जिच्यावर प्रयोग करण्यात आला, तुम्ही जसे आहात तसे 10 दिवस राहून दाखवा, जसे आहात तसे वागा, जसे आहात तसं वाटेल तसं करा. त्या 10 दिवसांमध्ये त्यांची शारीरिक प्रकृती ठणठणीतसुद्धा होती, नंबर 1. नंबर 2, त्यांच्या अंतरंगातून ज्या भन्नाट आयडियाज आल्यात, त्यांचा उत्साह जो उमदा होता, त्यांच्या अंतरंगातून जी काही पॉझिटिव्हिटी आखण्यात आली किंवा बघण्यात आली ती अफलातून होती. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने सिद्ध करून दाखवलं, तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाला स्वीकार कराल तरच तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर करू शकाल. अल्बर्ट आइन्स्टाईन जेव्हा आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला जसा आहे तसा स्वीकार करतो तेव्हा तो फार डिफरंट असतो. स्टीफन हॉकिन्स जेव्हा लुळं पांगळं शरीर असलेलं, व्हीलचेअरवर पडलेलं 50 वर्ष तसंच शरीर, परंतु त्याला तो स्वीकार करतो तेव्हा तो फार डिफरंट असतो.
थोडं नीट लक्षात घ्या. यावर विचार करा मित्रांनो. तुमच्या एक लक्षात आलं असेल, तुम्ही बऱ्याच वेळा थकून जाता. काम झालं म्हणजे थकलात, थोडा व्यायाम केला म्हणजे थकलात. पण तुमचा थकवा जर शारीरिक असेल तर छोटीशी झोप घेतली थकवा निघून जातो, छोटीशी विश्रांती झाली थकवा निघून जातो, अंग थोडंसं खेचून घेतलं, ताणून घेतलं, थकवा निघून जातो. पण जर तो थकवा मानसिक असेल, भावनिक असेल तर मग मात्र तो थकवा काही जात नाही. लक्षात घ्या, तुमच्या शरीराला श्रम पडले तर फक्त तुमच्या स्नायूंमध्ये असलेल्या अमायनो ॲसिडच्या चेन्स ब्रेक होत असतात. सायंटिफिकली काय होतं, तुमच्या स्नायू, तुमच्या मसल्समध्ये ज्या अमायनो ॲसिडच्या चेन्स आहेत त्या ब्रेक झाल्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही आराम करता त्यावेळी त्या चेन्स पुन्हा रिक्लब होऊन जातात, त्या पुन्हा एकत्रित होऊन जातात आणि ते जेवढ्या प्रमाणात त्या रिकन्स्ट्रक्ट होऊन जातात तेवढं तुमचं शरीर पुन्हा ताजंतवानं काम करण्यासाठी. किंवा तुमच्या शरीराला जर तुम्ही प्रोटीन प्रोव्हाइड केलं किंवा प्रोटीनयुक्त ते पदार्थ जर दिले तर त्या चेन लवकर त्या हिलअप होऊन जातात, एकमेकांना त्या जुळतात आणि पुन्हा तुमचं शरीर कामासाठी तयार. पण जर तुम्ही भावनिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या थकलात तर मात्र अशा प्रकारे तुम्हाला त्यातून बाहेर काढणारं कोणत्याही प्रकारचं औषध नाही. तुमची विश्रांतीसुद्धा डोळे झाकून बंद करून तुम्ही झोपून गेलेत तरीसुद्धा तुमची भावनिक थकवा काही जात नाही. ॲग्रीड? उलट जेवढा तुम्हाला भावनिक थकवा वाढायला लागतो, जेवढा मानसिक थकवा वाढायला लागतो तेवढे तुम्ही निष्क्रिय होऊन जाता, उदास होऊन जाता, खिन्न होऊन जाता आणि काही करण्याची इच्छा होत नाही. जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या थकता तेव्हा तुम्हाला सगळ्यात मोठा आजार जडतो. त्याचं नाव आहे काळजी आणि चिंता. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काळजी उगाच वाटते का? नाही, तुम्ही भावनिकदृष्ट्या थकलेले असताना तेव्हा तुम्हाला काळजी वाटते, आता पुढे कसं होईल. पण शारीरिकदृष्ट्या जेव्हा थकताना तेव्हा मात्र तुम्हाला काळजी वाटत नाही पुढे कसं होईल, कारण माहिती आहे की शरीराची झीज फटकन भरून निघते. अनुभव आहे तुम्हाला. लहानपणापासून किती वेळा खेळलात, दमलात, थकलात, झोपलात, पुन्हा ताजेतवाने होऊन उठलात, कारण अनुभव होता पाठीशी की अरे शरीराची झीज तर भरून निघते. पण भावनिकदृष्ट्या मात्र थकवा आला. म्हातारे लोक म्हणत नाही का, खूप थकलो मी आता संसार करून, पोरांचं, सुनेचं, याचं त्याचं पाहून खूप सगळं थकवा आला, खूप थकवा आला. सासूबाई म्हणतात थकवा आला. आणि हे भावनिकरित्या थकलेले लोक, यांना मग माझ्या पुढच्या पिढीचं कसं होईल याची काळजी, चिंता लागते. ॲग्रीड ऑर नॉट? मित्रांनो, शारीरिक थकवा कधीच काळजी, चिंता जन्माला घालत नाही. उलट शारीरिक थकवा तुमच्या मसल्स अजून स्ट्रॉंग करत जातो. जेवढे शरीराला थकवाल तेवढं शरीर बलदंड होत जातं, कारण तुम्हाला त्याच्यामुळेच झोप पण येते, त्याच्यामुळेच तुमच्या मसल्स स्ट्रॉंग पण होतात. नवीन नवीन अशा पेशी तुमच्या शरीरामध्ये अजून वाढ करतात. आणि उलट शरीराला थकवलं नाही, नुसतं सुस्त ठेवलं तर डेड सेल्स वाढायला लागतात, ओबेसिटी वाढायला लागते, मरून पण जातो माणूस. त्याच्याने उलट नुकसान होतं. पण मानसिक थकवा आणि भावनिक थकवा जर आला तर मात्र काळजी आणि चिंता नावाचे रोग जन्माला येतात. हा मानसिक थकवा कुठून आला? उत्साह कमी पडला म्हणून. तुमच्यासमोर अडचणी येऊ द्या, समस्या येऊ द्या, पण जर तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाला, असण्याला आणि स्वतः जे काही करताय त्या करण्याला जर तुम्ही आदर करत असाल तर
त्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही तिथे उत्साहाने उभे राहता आणि उत्साहाने त्याच्यावर मात करून बाहेर पण पडता. तुम्हाला थकवा येत नाही. ॲग्रीड ऑर नॉट? बघा, मान्य असेल तर. तुमच्या आयुष्यात कितीतरी वेळा अशा समस्या आल्यात ज्या समस्यांच्या वेळी तुम्ही उत्साहाने उभं राहिलात आणि उत्साहाने त्या समस्यांची 2 हात केलं. का? कारण त्यावेळी तुम्ही जे काही समोर आलेल्या समस्या होत्या वास्तव होतं त्याला तुम्ही स्वीकार केलं होतं. भावनिकदृष्ट्या तेव्हा शांत राहिले होते. तेव्हा तुमच्यात उत्साह होता. त्याला सामोरं जाण्याची तुमच्यामध्ये साहस आणि धाडस होतं. ॲग्रीड? आणि बऱ्याच वेळा छोट्या छोट्या समस्या ज्या इतरांनी निपटारा करून टाकल्या पण तुम्ही घाबरलात, कारण तुम्ही त्या वास्तवाशी जुळायला तयार नव्हतात. तुमच्या करण्यावर आणि तुमच्या असण्यावर तुमचा विश्वास नव्हता. तेव्हा तुम्ही त्या समस्यांना घाबरलात. तुम्हाला थकवा आला. तुम्ही थकलात म्हणून तुम्हाला काळजी चिंता निर्माण झाली. आई वडिलांना जर मुलांची काळजी चिंता वाटत असेल तर आई वडील भावनिकदृष्ट्या त्यांच्या अस्तित्वाला स्वीकार करायला थकलेले आहेत म्हणून त्यांना काळजी चिंता आहे. तुमच्या करण्यावर आणि तुमच्या असण्यावर विश्वास ठेवा. तुमचा उत्साह टिकून राहील. तुम्हाला थकवा येणार नाही. मग तुम्हाला काळजी चिंता होणार नाही. मान्य असेल तर संमती देऊ शकता. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा श्री गणेशाचा दुसरा महत्त्वाचा संदेश आहे मित्रांनो. जर तुम्हाला थकायचंच नसेल तर अस्तित्वाशी जुळा. उत्साह टिकून राहील. जोपर्यंत उत्साह तोपर्यंत थकवा नाही. अमिताभ बच्चन, वय कितीही असो आजही थकवा नाही. शारीरिक थकवा जरूर असेल. रेस्पिरेटरी प्रॉब्लेम असेल तर पंप घेऊन तो त्याचं काम करत असेल. पण आजही 15-16 तास जर व्यक्ती काम करू शकत असेल तर त्याला भावनिक थकवा नाही आहे, मानसिक थकवा नाही आहे. कारण त्याने स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं करणं दोघांना पूर्णतः स्वीकार केलेलं आहे. म्हणून उत्साह, आणि उत्साह आहे म्हणून थकवा नाही. थकवा नाही म्हणून काळजी चिंता नाही. लक्षात घ्या. जेवढी लोक निष्क्रिय आहेत, आळसावलेले आहेत, रिटायर्ड झालेले आहेत, घरी बसलेले आहेत आणि तेवढ्या लोकांना मृत्यूची भीती वाटते, तेवढ्या लोकांना भविष्याची काळजी आहे, तेवढ्या लोकांना चिंता वाटते, ते सगळं त्यांच्या भावनिक थकव्यामुळे, त्यांच्या मानसिक थकव्यामुळे. आज जर आपल्याला हे रहस्य कळलं असेल की शरीराला खूप थकवा, पुन्हा एका, शरीराला खूप थकवा आणि बलदंड व्हा, पण मनाला बिलकुलही थकू देऊ नका. भावनांना बिलकुलही थकू देऊ नका. आपल्या जीवनात थकवा हवा तो फक्त शारीरिक थकवा, मानसिक आणि भावनिक नव्हे. बघा, हे रहस्य मान्य असेल तर भावनिक आणि मानसिकरित्या थकायचं नाही. येऊ द्या समस्या, उत्साहाने उभे राहा. आणि उत्साह कसा वाढेल? ती समस्या नाही, ते वास्तव आहे. कधीच समस्येला समस्या समजू नका, तिला वास्तव म्हणून सामोरं जा. वास्तव म्हणून जर सामोरं गेलात तर ते वास्तव तुमच्यासाठी संधी बनेल. समस्या म्हणून सामोरं गेलात तर तुमच्यासाठी तो थकवा बनेल, आणि थकवा बनला तर काळजी चिंता वाटेल, आणि संधी बनली तर तुमच्यासाठी ते कर्तृत्व बनेल. तुमच्या कर्तृत्वाचा आदर इथून सुरू होतो. सगळ्यात पहिले स्वतःचं वास्तव, आणि मग समस्या नव्हे, ते खरं वास्तव, बाह्य जगाचं वास्तव. हेच तर श्रम आहे.
समजा तुम्ही आईवडील आहात, तर आईवडील म्हणून तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकार करा. विनाकारण मुलांना देखावा करण्याचा प्रयत्न करू नका की तुमची क्षमता नाही तरी तुम्ही 2 लाखाची मोटरसायकल त्याला घेऊन देत आहे. दिखावा करू नका. जसं आहे तसं रे बाबा. स्वतःला 10व्या वर्गात किती मार्क मिळाले होते ते लपवून ठेवण्याची गरज नाही आहे. तुम्हाला किती विषयामध्ये 0 होते लपवून ठेवण्याची गरज नाही. जसं आहे तसं रे बाबा. मी असाच आहे, मी अशीच आहे. होऊ द्या. तुमचं सत्य, तुमचं वास्तव समोर येऊ द्या. तुम्ही तुमचा स्वतःचा आदर करायला लागाल. तुम्ही प्रामाणिक बनाल. तुमची मुलं तुमच्याशी प्रामाणिक होतील. आणि मुलाचं वास्तव जर समोर आलं तर त्याला तुम्ही फक्त वास्तव म्हणून घ्या, त्याला समस्या म्हणून घेऊ नका. कारण ज्याप्रमाणे तुम्हाला तुमचं जे आहे ते लपवून भलतंच काही दाखवण्याची सवय लागली ना, त्या मुलाला जस्ट आत्ता जे आहे ते लपवून भलतंच काही दाखवण्याची सवय असते. हीच समस्या असते. तुम्हाला मुलाचं खोटं बोलणं का आवडत नाही, ती समस्या का वाटते? कारण तो वास्तव लपवत असतो. आणि तो का लपवत असतो? कारण त्याला त्याच्या अस्तित्वाबद्दल आदर नसतो, कर्तृत्वाबद्दल आदर नसतो. तो घाबरलेला असतो. म्हणून ती समस्या नाही आहे, ते वास्तव आहे. आणि त्या वास्तवाला सामोरं जा, उत्साहाने जा, त्याला संधी समजा. तुमचंही वास्तव समोर येऊ द्या, त्याचंही वास्तव समोर येऊ द्या. आणि दोघांचं वास्तव जेव्हा समोर येतं तेव्हा दोघांची घट्ट मिठी होते. त्याला म्हणतात कम्युनिकेशन, शेअरिंग. तुम्ही तुमचं जेव्हा सत्य सांगता आणि तो जेव्हा सत्य सांगतो तेव्हा सगळं काही निघून गेलेलं असतं. आणि आता यातून बाहेर कसं पडायचं ते एक मास्टर माइंड तयार होतं. आणि गणेशाजवळ हेच होतं. गणेश वास्तववादी. स्वतःच्या वास्तवाला सुद्धा मी आदर करेन आणि इतरांच्या वास्तवाचा सुद्धा आदर करेन. हा आजचा नियम. स्वतःच्या वास्तवाचा आदर करेन आणि इतरांच्या वास्तवाचा सुद्धा आदरच करेन. मान्य आहे का? म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा आदर करेन आणि इतरांच्याही अस्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा आदरच करेन. अर्थ स्पष्ट आहे. आज दिवसभर फक्त चेक करून बघा, तुमच्या समोर आलेल्या समस्या ह्या खरोखर समस्या आहेत की वास्तव आहेत. आणि जर त्या समस्या नसतील, ते वास्तव असेल, तर त्याचं लेबल आजपासून बदलून टाकू आपण. त्याला समस्या नाव द्यायच्याऐवजी आपण काय नाव द्यायचं? वास्तव. आणि आज आपण संकल्प काय केला आहे? वास्तवाला स्वीकारायचं. त्याला म्हणतात भावनिक परिपक्वता. आपण जिंकलो. आपण समस्यांना स्वीकारायला घाबरतो, पण वास्तवाला तर स्वीकारू शकतो ना? येस ऑर नो? बस वास्तव. ते समस्या आहे की वास्तव आहे फक्त तुम्हीच चेक करा. मी तुम्हाला म्हणतच नाही की ते समस्या नसते, वास्तव असते. तुम्हीच चेक करा. आजपासून डिक्शनरीतून तुम्ही, मी, आपण सगळेजण समस्या शब्द काढून टाकू. त्याला तिथे रिप्लेस करू. शब्द बदल करा. समस्या फुली मारा, समोर लिहा वास्तव, त्याला टिक करा. आणि जो वास्तवाला स्वीकारतो तो वास्तववादी, तोच बुद्धिमान, तोच परिपक्व. त्यालाच म्हणायचं गणेशाचा उपासक.